नमस्कार शेतकरी मित्रांनो, 2025चा पीक विमा आता सरसकट 14 जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार। शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना आज शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा होत आहे अशी माहिती दिलेली आहे। शेतकरी मित्रांनो, 2020 पासून 2024 पर्यंत केंद्र सरकारने मंजूर केलेल्या पीक विम्याचा हा दुसरा टप्पा आहे। आज दुपारी 2 वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या रकमेचे वितरण हे हळूहळू सुरू होणार। ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही 1 रुपया सुद्धा मिळाला नाही त्या शेतकऱ्यांना थकीत विमा सुद्धा आता मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता याची हेक्टरी रक्कम किती असणार तर शेतकरी मित्रांनो, हेक्टरी 20,000 रुपयांचा पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे। हा पीक विमा 2020, 21, 22, 23 आणि 24 या 4 वर्षाचा प्रलंबित पीक विमा असणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांचा 2025चा बाकी आहे त्यांना सुद्धा हा विमा मिळणार। आता हा विमा कोणत्या बँकेमध्ये जमा होणार तर त्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट बँक, त्यानंतर महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, जिल्हा मध्यवर्ती बँक आणि ज्या प्रायव्हेट आणि सरकारी बँक आहे त्या सर्व शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये हा विमा जमा होणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, कोणत्या पिकासाठी किती विमा जमा होणार आणि कोणत्या 14 जिल्ह्यांना हा विमा मिळणार ते बघूया। शेतकरी मित्रांनो, भात पिकासाठी 40,000 रुपये, ज्वारी पिकासाठी 20,000 रुपये, बाजरी पिकासाठी 18,000 रुपये, त्यानंतर नाचणी या पिकासाठी 13,750 रुपये, मका पिकासाठी 6,000 रुपये, तूर पिकासाठी 25,000 रुपये, त्यानंतर मूग पिकासाठी 20,000 रुपये, उडीद पिकासाठी 20,000 रुपये। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आता सोयाबीन पिकासाठी 31,250 रुपये, त्यानंतर शेतकरी मित्रांनो, तीळ पिकासाठी 22,000 रुपये, कारळे या पिकासाठी 13,000 रुपये, कापूस या पिकासाठी 23,000 रुपये, कांदा या पिकासाठी 46,000 रुपये। आता पीक विमा कोणत्या 14 जिल्ह्यात वितरित होणार आणि हा पीक विमा 4 वर्षाचा असणार तर शेतकरी मित्रांनो, आता पात्र जिल्ह्यांची यादी बघूया। शेतकरी मित्रांनो, या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव आहे का ते बघा। शेतकरी मित्रांनो, यामध्ये अकोला, नांदेड, वाशिम, यवतमाळ, लातूर, बीड, बुलढाणा, जालना, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, त्यानंतर रायगड आणि रत्नागिरी या 14 जिल्ह्यांमध्ये 1 ते 2 दिवसात आणि आज दुपारला या पीक विम्याचे वाटप होणार आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।